आज तन्वीची घरी जाण्याची तयारी चालू होती, पण लक्ष सर्व तिच्या वॉर्डच्या दरवाजाकडे लागलं होतं. तो अजूनही आला नव्हता. जीव नुसता तळमळत होता तिचा. काय करावे सुचत नव्हतं. तिने मानवला फोन केला, पण तरीही त्याचा काही रिस्पॉन्स नाही. आता मात्र हळूहळू तिची सहनशक्ती संपण्याच्या मार्गावर होती. रागातच तिने व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करून मानवला सेंड केला. मानव, कुठे आहेस तू? का तू येत नाहीस मला भेटायला? मी किती वाट पाहत आहे रे तुझी. ये ना एकदा तरी. अजून किती तरसवणार आहेस? मला माहीत आहे माझं चुकलं, खूप खूप चुकलं. मी एकदाही तुझा विचार नाही केला. खूप स्वार्थीपणे वागले मी. पण म्हणून तू अशी शिक्षा देणार आहेस का मला? खूप वाट पाहिली तुझी मानव. तू गोव्याला गेलास तेव्हापासून. पण बघ, भेट झाली ती पण अशी. माझा जीव तळमळतो आहे तुला भेटायला. ये ना लवकर प्लीज. तन्वीने मनात होतं नव्हतं तेवढं सगळा बडबडा बोलून मोकळी झाली आणि मेसेज पाठवून दिला. तेव्हा कुठे तिच्या मनाला शांती भेटली. तिने पटकन एक ग्लास पाणी आपल्या घशाखाली उतरवले. तेवढ्यात तिचे बाबा आणि तिचा भाऊ तिला घ्यायला गेले होते. ते डिस्चार्जची सर्व प्रक्रिया पूर्ण करून आले होते. तन्वीने तिचं सर्व आवरून घेतलं. तिच्या बाबांनी आणि दादाने बाकीचं सर्व सामान घेतलं आणि ते तिघेजण घरी जायला निघाले. तन्वी घरी पोहोचली तेव्हा तिच्या आईने तिला ओवाळून घरात घेतले. बेटा, तू जाऊन तुझ्या रूममध्ये आराम कर. मी जेवणाच्या वेळी येते. जेवण घेऊन रूममध्ये, ठीक आहे ना? तिच्या आईने तिला विचारले. हो ठीक आहे, म्हणून तन्वी तिच्या रूममध्ये गेली. गेल्या गेल्या तिने बेडवर स्वतःला झोकून दिले. मनात आता मानवला स्वतःहून फोन करायचा नाही असं ठरवून तिने फोन बाजूला ठेवून दिला. पण लक्ष मात्र फोनकडेच होतं. त्याचा विचार करता करता झोप कशी लागली तिला कळलंच नाही. थोड्या वेळाने तिची आई तिला जेवायला घेऊन आली. तन्वी झोपलीच होती. तन्वी, ए बाळा उठ बघ, मी जेवायला घेऊन आली आहे तुझ्यासाठी. तिच्या आईने तिच्या डोक्यावर हात फिरवत तिला उठवले. तन्वीने डोळे किलकिले करून पाहिले. आई होती म्हणून तिने हळूच डोळे उघडत उठून बसली. आई, तू का आणले जेवायला? मी खालीच आले असते. तन्वी, नाही बेटा, तू आराम करून घे. उद्या तू छान फ्रेश दिसली पाहिजेस. तन्वीची आई गडबडीत बोलून गेली. का गं, उद्या काय आहे? तन्वीने विचारले. तन्वीची आई जरा गोंधळली. उद्या नाही गं, कुठे काय? मी तर ते आपलं असाच बोलली. म्हणजे अगं उद्या फ्रेश यासाठी म्हटलं मी, कारण अगं आता 2 दिवस झाले तू अशी बेडवर आहे आणि आजारपण आल्यासारखं होतं ना, जास्त झोपून झोपून, म्हणून म्हटलं तू आज आराम करून घे. उद्या कसं छान वाटेल तुला. बरं वाटेल ना म्हणून म्हटलं. तन्वीची आई कसं तरी परिस्थिती सांभाळत म्हटली. अगं आई हो, एवढी काय गोंधळली आहेस? मी पण असंच विचारलं. तन्वीला आईच्या अशा बोलण्याचा अंदाज लागला नाही आणि तिला हसू पण आलं. असंच थोडं बोलता बोलता तन्वीचं जेवण झालं. तिच्या आईने तिला टॅबलेट दिल्या आणि तिला झोपायला सांगून निघून गेल्या. तन्वीच्या हातात पण जरा ठणक होती म्हणून तीही झोपून गेली. घेतलेल्या गोळ्यांमुळे तिला लवकरच झोप आली. आजचा दिवसही असाच निघून गेला. आजही मानवचा एक फोन किंवा मेसेजही आला नव्हता. बिचारी तन्वी वाट पाहून पाहून अखेर थकून गेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तन्वीला थोडी उशिराच जाग आली. घरात कसली तरी गडबड चालू होती. ती पटकन फ्रेश होऊन खाली आली. तिची आई किचनमध्ये कसली तरी तयारी करत होती. काहीतरी बनवणं चालू होतं. आई, काय चालू आहे? कसली एवढी गडबड? तन्वीने विचारले. तन्वी, तू अगं कधी आलीस खाली? मला आवाज द्यायचा ना बेटा, मी आले असते वरती नाश्ता घेऊन. तन्वीची आई बोलली. अगं नाही असं काही, मला आता बरं वाटत आहे म्हणून आले मी खाली. बरं, मला भूक लागली आहे, काहीतरी दे ना खायला. तसंही मी आता ऑफिसला जायचं म्हणत आहे. काय ऑफिस? अगं पण आता कशाला? आत्ताच तर कुठे तुला बरं वाटत आहे ना. थोडे दिवस आराम कर, मग जा. घाई काय आहे? तन्वीची आई थोडी चकित होऊनच तिला बोलत होती. नाही गं आई, आता खूप दिवस झाले मी घरीच आहे. तिथे ऑफिसमध्ये कामं पण खूप असतं. नाही म्हटलं तरी मानव सरांच्या अंगावर खूप लोड असेल आता कामाचा. तन्वी, ते काही नाही तन्वी, मी काही ऐकून घेणार नाही. तू कुठेही जायचं नाहीस. आराम कर 2 दिवस. तू गेली नाही तर काय ऑफिस बंद नाही पडणार? अगं पण आई, तन्वी बोलणारच होती तेवढ्यात मागून तिचे बाबा आले. काय झालं? कोण कुठे चाललंय? तन्वीचे बाबा. अहो बघा, आपल्या लाडक्या कन्याला बरं नाही तरी ऑफिसला जायचं म्हणत आहे. आता तुम्हीच समजावा तुमच्या पोरीला. तन्वीची आई तिच्या वडिलांकडे काहीतरी इशारा करत बोलली. तिचे वडील थोडे घसा खाकरत, हो हो तन्वी बाळ, आई बरोबर बोलत आहे. नको जाऊ तू 2 दिवस. पूर्ण बरं वाटलं तर तुझं कामात मन लागेल, नाहीतर अशा अवस्थेत काम नाही होणार बाळा. तन्वीचे बाबा. आता मात्र तन्वीला नाईलाज होतो. ती तिच्या बाबांना नाही म्हणू शकत नव्हती. पण मानवला भेटण्याची इच्छा खूप होती म्हणूनच ती ऑफिसला जायचा आग्रह करत होती. पण आता आई बाबासमोर तिला हट्टही करता येत नव्हता. म्हणून तिने पुढे काही जास्त न बोलता नाश्ता केला. बरं आई बाबा, मी रूममध्ये जाते. काही काम असेल तर आवाज द्या.
आणि मी ऑफिसमध्ये कळवते की मी आज पण नाही येणार म्हणून. तन्वी: त्याची काही गरज नाही बेटा. तुझ्या मानव सरांनीच सांगितलं आहे की तुला पूर्ण नेक्स्ट वीक ते सुट्टी देणार आहेत, म्हणून सांगायची काही गरज नाही. ओके, तू जाऊन आराम कर, तिचे बाबा बोलले. अच्छा, हे पण बोलणं झालं आहे का? बरं, मी जाते मग. तन्वी विचारातच पडली. हे एवढं सगळं कधी झालं आणि मला कसं माहीत नाही? मानव तर माझ्याशी बोलतही नाही आणि बाबांसोबत एवढं सगळं कधी बोलला? तिला कळेना काय करावं. ती तशीच थोडं तोंड बारीक करून बोलते. बरं, मी काय म्हणते, हे बघ, मी ही साडी आणि काही ज्वेलरी आणली आहे. तन्वीची आई: आई, ही साडी ज्वेलरी कशासाठी आणलीस? तन्वी ती साडी हातात घेऊन पाहत होती. तन्वी, तू एकदा मला म्हणाली होतीस ना की तुला ही साडी खूप आवडते, म्हणून आणली तुझ्यासाठी. मला घालून दाखव बघू कशी दिसते. तन्वीची आई: अगं आई, पण आता अचानक? तन्वी: हो, दाखव घालून, मला पण पाहू दे कशी दिसते माझी लेक साडीत. तन्वीची आई: तन्वीने जास्त आडेवेडे न घेता ती साडी घालायला होकार दिला. ती आतमध्ये जाऊन साडी घालून आली. आरशासमोर बसून तिने छान आवरून घेतलं. अगदी हलकासा मेकअप केला. त्यावर आईने आणलेली ज्वेलरी घातली. केस मोकळे सोडले होते. नाजूकसा मोतीहार घातला गळ्यात. कानात नाजूकसे मोत्याचे कानातले. हातात नाजूकसं ब्रेसलेट. त्या जांभळ्या रंगाच्या साडीवर तिचं गोरेपण अधिकच खुलून दिसत होतं. खरंच खूप सुंदर दिसत होती तन्वी, पण तरीही चेहरा मलूल दिसत होता. तिची आई तर तिच्याकडे अगदी भारावून बघत होती. तिच्या एवढ्याशा सजण्याने तिची आई खूप इमोशनल झाली होती. त्यांनी हळूच डोळ्यांच्या कडा पुसल्या. तन्वीची आई तिच्याकडे वळली. तिची आई तिच्याकडे अगदी कौतुकाने पाहत होती. आपली मुलगी एवढी सुंदर आहे, जणू त्यांना आज त्याची नव्याने जाणीव झाली होती. आई, काय झालं? कशी दिसत आहे मी? तन्वीने विचारलं. काही नाही बाळा, बघत होते माझी मुलगी किती सुंदर दिसते ते. तिची आई उठून तिच्याजवळ आली आणि तिच्या कानामागे काजळाचं एक हलकं तीट लावलं. बरं, मी काढू आता साडी? तन्वीने विचारले. थांब गं, काय घाई आहे तुला? बाबांना नाही दाखवायचं का साडी घातलेली? तन्वीची आई: हो, दाखवते. कुठे आहेत बाबा? तन्वीने विचारले. खाली आहेत ते. मी जाते, मग तू ये 5 मिनिटांनी. असं म्हणून तिची आई लगबगीने खाली गेली. आई असं का म्हटली? 5 मिनिटांनी ये, मी तर तिच्यासोबत सुद्धा जाऊ शकत होते ना. काय माहीत काय झालं आहे ते, असं स्वतःशीच बोलून तन्वी खाली जायला निघाली. तन्वी एक एक पायरी उतरून खाली येत होती. तसं तसं खाली बसणाऱ्या सगळ्यांच्या नजरा तिच्यावर वळल्या. तन्वीला सुद्धा अगदी नर्वस पण जाणवत होतं. माहीत नाही का, पण आज तिचं काळीज खूपच धडधडत होतं. ती पायऱ्या उतरून खाली आली तसं तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. खाली हॉलमध्ये मानव आणि त्याची आईसोबत रियासुद्धा बसली होती आणि सर्वजण तिच्याचकडे पाहत होते. तन्वी एक एक पायरी उतरून खाली आली तसं तिला एकदम शॉकच बसला. मानवला इथे पाहून, त्यात पण त्याची आई आणि रिया होते सोबत, म्हणून तिला काही सुचेना. त्यात ही ती अशी नटून तटून त्यांच्यासमोर उभी होती. ती पुन्हा घाईने मागे वळली आणि वरती जाणार तेवढ्यात मानवच्या आईने आवाज दिला. तन्वी, कुठे निघालीस? मानवची आई: तन्वी तशीच मागं वळली. तिला काय बोलावे सुचत नव्हते. त्यात काय विचार करत असतील असा विचार तिच्या मनात येऊन गेला. तिने एक नजर मानवकडे पाहिले. तो तर तिच्याकडे डोळे फाडून पाहत होता आणि रिया त्याला पाहून खट्याळपणाने हसत होती. तिने नजर खाली वळवली. ते मी येते पटकन चेंज करून, म्हणत ती पुन्हा मागे वळली. पण तेवढ्यात मानवनेच तिला थांबवलं. तन्वी, थांब, म्हणत मानव त्याच्या जागेवरून उठला आणि तिच्या मागे येऊन थांबला. तन्वी पुन्हा मागे वळली. त्याला पाहून जागेवरच थबकली. तिला आता घाम फुटत होता. तेवढ्यात तन्वीची आई बोलली. तन्वी बेटा, थांब, लगेच जाऊ नकोस. मानव आणि त्यांच्या आईसाहेब तुला लग्नाची मागणी घालायला आले आहेत. तन्वीची आई: ते ऐकून तन्वीला एक वेळ तिच्याच कानांवर विश्वास बसला नाही. तिने आईचं बोलणं ऐकून प्रश्नार्थक नजरेने मानवकडे पाहिले. मानवने डोळ्यांनी सहमती दर्शवली आणि तिच्याकडे पाहत हलकेच गालात हसला. तन्वी त्यांचं हे वागणं पाहून अक्षरशः लाजेने लाल झाली होती. कुठे चेहरा लपवायला सुद्धा जागा मिळत नव्हती. काय करू आणि काय नको हे सुचत नव्हतं. एकाच वेळी लग्नाची मागणी घालायचा ऐकून आनंद होत होता आणि दुसरीकडे मानव खूप दिवसापासून दिसला नाही म्हणून त्याला पाहून गहिवरून येत होतं आणि बोलला नाही म्हणून राग येत होता. सगळ्या भावना मिश्रित झाल्या होत्या. तन्वी बेटा, ये बस इथे माझ्याजवळ. मानवच्या आईने तिला बसायला बोलवले. तीही खाली मान घालून त्यांच्याजवळ गेली. समोरच्या चेअरमध्ये तिचा दादा आणि वडील बसले होते. रिया सोफ्याच्या दुसऱ्या बाजूला बसली होती आणि मानव तिच्या बाजूला. तन्वी मानवच्या विरुद्ध दिशेला बसली असल्याने ती सरळ त्याला दिसत होती. मानवची तिच्यावरची नजर हटत नव्हती. तन्वी आज खरंच खूप सुंदर दिसत होती. तन्वीच्या आईने सर्वांसाठी नाश्त्याच्या प्लेट आणल्या.
एक एक करून सर्वांनी नाश्ता घेतला. मानवच्या आईनेच बोलायला सुरुवात केली. गोखले साहेब, मानवचे वडील हयात नाहीत. आता ते गेल्यानंतर मोठ्या कष्टाने मी आणि मानवने मिळून हा आमचा बिझनेस सांभाळला. मानवचे काका यांनी आम्हाला पुरेपूर साथ दिली. आमच्या अडचणीच्या वेळीस तेच धावून आले आमच्या मदतीला. मानव मोठा झाल्यावर त्यांनी बिझनेसचे सर्व सूत्र मानवच्या हाती सोपवून ते त्यांच्या बिझनेसकडे वळले. त्यानंतर मानवनेच त्याच्या मेहनतीनेच आमच्या बिझनेसला आज या उंचीवर आणून ठेवलं आहे. माझा मानव साधा आहे. त्याला माणुसकी जपणं आवडतं आणि मला त्याच्यासाठी त्याच्यासारखी सालस, सुस्वभावी आणि सुसंस्कृत मुलगी हवी होती, जी पुढे जाऊन माझं घरच नाही तर माझ्या मानवला पण सांभाळेल, त्याच्या प्रत्येक पावलावर साथ देईल. आणि ज्यावेळी मला मानवने पहिल्यांदा तन्वीला भेटवले तेव्हाच मला तन्वी खूप आवडली होती. गोखले साहेब, मला तुमची मुलगी खूप पसंत आहे. माझ्या मुलासाठी मी तिचा हात मागायला आले आहे. तुम्हाला मान्य आहे का? मानवच्या आईचं बोलणं ऐकून सर्वजण स्तब्ध होते. मी आणखी काय बोलणार? माझ्या मुलीचं एवढ्या चांगल्या घराण्यात लग्न होत आहे. तिचं चांगलं होत आहे. एका बापाला अजून काय पाहिजे? तन्वीचे वडील भावूक झाले होते. तुमच्या मुलीचा चांगुलपणा, समजतदारपणा आणि तिचं आणि मानवचं एकमेकांवर असलेले प्रेम पाहिलं आहे मी. म्हणून तर मी या लग्नाला तयार झाले. तन्वीसारखी गुणी मुलगी आमच्या घरात येत आहे. अजून दुसरं काय पाहिजे? मानवची आई, हा तर तुमचा मोठेपणा आहे जे तुम्ही आमच्या तन्वीबद्दल असा विचार करत आहे. नाहीतर आमची परिस्थिती तुम्हाला माहीतच आहे. तन्वीचे बाबा, आता परिस्थितीचं काय घेऊन बसता? आता तुम्ही जिथे आहे तिथे आम्हीही होतो. परिस्थिती कधीच सारखी राहत नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही आणि आम्ही काही वेगळे नाही आहोत. त्यामुळे अजिबात कसलाही विचार करू नका. मानवच्या आईने त्यांना समजावत म्हटले. सगळं बरोबर आहे, पण त्याआधी एकदा मानव आणि तन्वीची मर्जी. तन्वीचे वडील, हो जरूर, का नाही? सगळं फायनल होण्याअगोदर त्या दोघांना पुन्हा एकदा विचार घेणे गरजेचे आहे. मानवची आई, मानवच्या आईने मानवला विचारले. मानव, काय मत आहे तुझं हे लग्न करण्याअगोदर? सर्व काही क्लिअर असलेलं बरं. सांग मग, काय आहे तुझं मत? आई, मी तर लग्नाला तयार आहे, पण सर्वांनी एकदा तन्वीला विचारा की तिच्या मनात काय आहे. मानवने तन्वीकडे पाहून म्हटले. तन्वीने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. तिच्या मनात आले, हे काय असं? मानवला माझं उत्तर माहीत आहे, तरी पण हा असा प्रश्न त्याने का करावा? तन्वी मनात. तन्वीच्या वडिलांनी तन्वीला विचारले. तन्वी, तुझं काय मत आहे बाळा? तन्वी त्याच्याकडे एकटक पाहत बोलली. मला एकदा मानवसोबत बोलायचं आहे बाबा, जर तुमची संमती असेल तर. तन्वी, हो हो, का नाही, एकदा बोलून घे. तन्वीचे बाबा थोडे कसंनुसं हसत बोलले. कारण मानवची आई समोरच होती. त्या काय विचार करतील? अचानक तन्वीने हा प्रश्न का केला? पण तरीही त्यांनी परमिशन दिली. मानव आणि तन्वी उठून तिच्या रूममध्ये गेले. तन्वी समोर गेली आणि मागे मागे मानव होता. तन्वी आणि मानव रूममध्ये गेल्यावर तन्वीने दरवाजा लोटून घेतला. तन्वी रूमच्या बाल्कनीच्या दिशेने जात होती. तेवढ्यात मानवने मागून हात पकडला. तन्वी त्याच्याकडे वळली. हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती तर मानवने अजूनच घट्ट हात आवळला. तन्वीने त्याच्याकडे रागाने पाहिले. मानवची नजर मात्र तेवढीच रागात अगोदरच तिच्यावर खेळली होती. तन्वीने त्याच्याकडे पाहिले, मग मात्र तिने नजर खाली वळवून घेतली. तुझ्या रागाचं कारण समजेल मला? मानवने विचारले. तन्वी मात्र शांत राहिली. त्याने पुन्हा एकदा तेच विचारले. तन्वी, तुझ्या रागाचं कारण काय आहे कळेल का मला? मानव पुन्हा रागातच. पण तन्वी मात्र त्याला काही उत्तर देण्याच्या आविर्भावात नव्हती. मानवला खूप राग येत होता. त्याला तिच्याकडून तिने केलेल्या सर्व कृत्यांची स्पष्टीकरणं पाहिजे होते, जे तिने अजूनही त्याला दिलं नव्हतं. आणि त्यात अजून स्वतःच राग दाखवत होती. आता मात्र त्याला राग अनावर झाला. त्याने तसाच तन्वीला गरकन वळवून भिंतीवर ढकललं आणि भिडला तिच्या ओठांवर जाऊन. त्याने कचकन तिच्या ओठांचा चावा घेतला. जराशी कळवळली ती. त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्याने तिला आणखीनच जवळ खेचले. डोंट यू डेअर पुश मी अवे. मानव तेवढ्याच रागात तिला बोलला. त्याच्या या वाक्याने तिची हालचाल बंद झाली. ती नुसतीच मानवकडे पाहत होती. एवढं सगळं केलंस तू आणि मलाच अजून राग दाखवते. तुझी हिंमत कशी झाली गं माझ्यापासून दूर जाण्याची? तिच्या बँडेज लावलेला हात त्याने हातात घेतला. त्या जखमेवरून त्याने हलकेच हात फिरवला. त्या जखमेवर त्याने हलकेच ओठ टेकवले. तन्वी शहारली त्याच्या या स्पर्शाने. हा हात, हा चेहरा, ही जखम, हे शरीर, तुझा आत्मा, तुझं मन, सर्व काही माझं आहे, फक्त आणि फक्त माझं. पुन्हा जर या देहाला माझ्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला ना तर लक्षात ठेव, जिथे जाशील तिथून खेचून आणेल तुला. मानवचे डोळे अधिकच रागात लाल दिसत होते. तन्वी मात्र त्याच्या या पवित्र्याने हक्कीबक्की झाली. तिने कधीच मानवचं हे असं रूप पाहिलं नव्हतं. तन्वी डोळे फाडून त्याच्याकडे पाहत होती.
काय पाहतेस काय हा? आता बोलणार आहेस काही की देऊ अजून एक? मानवने असं म्हणेपर्यंत तन्वीने तिच्या चेहऱ्यावरून हात ठेवून चेहरा लपवून घेतला. तिच्या या पटकन केलेल्या कृत्याने एवढ्या रागातही मानवला हसू आले. त्याने हलकेच तिचे हात चेहऱ्यापासून दूर केले. तिचे डोळे अजूनही बंद होते. तो तसा तिच्याकडे किती वेळ पाहत होता. त्याला एकच वेळी राग आणि तिच्यावर खूप प्रेम पण येत होते. त्याने हलकेच तिला त्याच्या मिठीत घेतले. पुन्हा असं काही करू नकोस तन्वी. माझा जीव जाईल ग. तू विचारसुद्धा नाही करू शकत. त्या दिवशी तुला असं रक्तबंबाळ अवस्थेत पाहिल्यावर मी किती हजार वेळा मेलोते. जेव्हा तुझी पल्स चेक केली तेव्हा तुझे हलके हार्टबीट चालू होते. लगेच सावरलं स्वतःला आणि तसाच तुला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो. तुला ठीक पाहत नाही तोपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता. जेव्हा कळलं आता तू धोक्यातून बाहेर आलीस तेव्हा मी देवाचे किती आभार मानले ते. पण पुन्हा असं काही करण्याचा विचारही डोक्यात आणू नकोस. असं काही वाटलं तर माझा चेहरा आठव. माझा विचार अगोदर कर. जर तुला काही झालं तर तुझ्या अगोदर मी मरणाला समोर जाईल. मानवचं हे वाक्य ऐकतानाच तन्वीने त्याच्या ओठांवर हात ठेवला. मानव. तन्वीने नाही मध्येच मान हलवली. तिच्या डोळ्यात घळघळा पाणी येऊ लागले. नाही मानव, तुला मी कधीच दूर करणार नाही. तन्वीने त्याला घट्ट मिठी मारली. मानव तिच्या केसांवरून हात फिरवत तिला शांत करत बोलला. मग तू विचार कर, जे माझ्या फक्त असं बोलण्याने तुला त्रास होत आहे, मग मी तर तुला अक्षरशः गमावून बसलो होतो. माझे काय हालहाल झाले असतील. मानव. नाही मानव, ती एक चूक होती, माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक. पण मला काही मार्ग दिसत नव्हता. तुझ्याशी बोलणं होत नव्हतं. मला खूप टेन्शन आलं होतं. त्या टेन्शनमध्ये मी हे सगळं विसरून बसली. मला माफ कर मानव. मी पुन्हा कधीच तुला सोडून जाणार नाही. तन्वी रडत रडत बोलली. मानवने तिचे दोन्ही डोळे पुसले. जे झालं ते झालं. आता मी तुला कधीच माझ्यापासून दूर करणार नाही. तशी व्यवस्थाच करून आलो आहे मी, मानवने सांगितले. म्हणजे? मला नाही कळले. तन्वी. म्हणजे हे सर्व परत होऊ नये म्हणून तडक तुला मागणी घालायला आलो. आता मी तुला कायमची माझ्याकडे घेऊन जाणार आहे. मानव. तन्वी लाजेने लाल झाली. तिने आपली नजर खाली वळवली. मानवने हातच्या एका बोटाने तिचा चेहरा वर केला आणि हलकेच तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तन्वीही त्याला प्रतिसाद देत होती. आता त्यांच्यामधील सर्व गिले शिकवे दूर झाले होते. सज्ज झाली होती दोन मनं कायमचे एकमेकांचे होण्यासाठी, प्रेमाच्या नवीन रंगात रंगण्यासाठी. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.